मोमोज. सर्वजण मैद्याच्या पिठापासून बनवतात, पण मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. आणि चला तर मग कसे बनवतात आणि काय रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जितके मोमोज बनवायचे त्यानुसार पीठ घ्या तुम्ही. तर मी हे 1 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे. त्याला तेल टाकून घ्यायचंय आणि याला छान असं मळून घ्यायचंय. प्रकारे पीठ मळून घ्यायचंय, स्मूथ असं करायचंय आणि आपल्याला ह्याला रेस्ट करायला ठेवायचंय. तर ह्याला आपण रेस्ट करायला ठेवूया. तर आपल्याला ही कढई गरम झाली, यामध्ये तेल टाकून घ्यायचंय. जे कांदा जे चॉप करून घेतलाय मी ते टाकते. गोबी, माझ्याकडे गाजर नाहीये, काकडी गाजर, कारण की बाजारात आता अवेलेबल नसतात ह्या दिवसामध्ये, त्यामुळे हे दोनच घेतलेले मी, कांदा आणि पत्ताकोबी. तर मी कशाचे बनवते ते पुढे पहा. यामध्ये मी परत काय ऍड करणार आहे. मध्ये मी काळे मिरे कुटून टाकते, कारण की माझ्याकडे काळ्या मिऱ्याचं पावडर नाहीये, तर मी अशी कुटून टाकते यामध्ये. तर हे मी काळे मिरे पावडर ऍड करते याच्यामध्ये. तुम्ही 4-5 काळे मिऱ्याची पावडर ऍड करू शकता. मी बोलले होते ना यामध्ये दुसरं काहीतरी ऍड करणार आहे. हे आहे पनीर. तर आपण पनीर मोमोज बनवणार आहे. मी 100 ग्राम इतकं पनीर घेतलंय, त्याला मॅश करून घेतलेलं आहे. त्याला थोडंसं असं मिक्स करून यामध्ये आपल्याला पिझ्झा सॉस ऍड करायचा आहे. 1 स्पून इतकं मी अंदाजे करते. रेड चिली सॉस, आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे. हे आपण स्टीमसाठी ठेवलेलं आहे, गरम होण्यासाठी ठेवूया, स्टीम होण्यासाठी. तोपर्यंत आपण मोमोज रेडी करूया. जितकी होईल तितकी पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचे. खूप छोटेसे असे त्याचे बॉल घ्यायचे आणि इतकं पतलं आपल्याला हे लाटून घ्यायचं पाणी. आणि याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग ॲड करायचं. आणि खरंच मी हे बनवलेलं टेस्ट केलं, खूप छान झालं. विदाऊट सॉस करा तुम्ही. सॉसने तर अजून टेस्ट आली. ज्यांना सॉस आवडत नाही आहे आणि अजून हेल्दी बनवायचं आहे त्यांनी विदाऊट सॉस हे बनवू शकता, फक्त याच्यामध्ये मिरीपूड ॲड करून. कारण बाहेर हे मला वाटतं 120-160ला 4 किंवा 5 मिळतात. तर मला वाटते आपण 120मध्ये सगळे खातील घरचे इतके आपण बनवू शकतो. हे कमी बजेटमध्ये हेल्दी आणि सगळ्यांसाठी आपण हे बनवू शकतो. हे पहा किती छोटं घेतलेलं आहे मी. हे एवढ्यापासून आपल्याला तेवढं पातळ करायचं. कमी बजेटमध्ये फुल टेस्ट. आता म्हणजे पनीर कुठून आणायचं बाई, पैसे कुठे घालायचे. विदाऊट पनीर पण करू शकता. तुमच्याकडे गाजर, काकडी, पत्तागोबी आपण बाजारात आणल्या दिवशी तर असते सगळं अवेलेबल, त्या दिवशी पण आपण व्हेजिटेबलचे पण बनवू शकतो. असं काही नाही की आपण पनीरच ॲड करावं. असे रेडी करून घेते. तर हे असे मोमोज रेडी झालेत. तर आता आपल्याला स्टीम करायला ठेवायचे.
जो आकार येतो तो बनवा, असं काही नाही की आपल्याला परफेक्ट आला पाहिजे. आपल्याला टेस्टची मतलब. तर आपल्याला हे असं स्टीम करायला ठेवायचं आहे. झालेत आपले मोमोज रेडीच. तर आपण हे काढून घेऊया याच्यामध्ये. हे मोमोज रेडी झालेले आहेत, गव्हाच्या पिठापासून बनवलेले. तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप छान झाले. तुम्ही पण ट्राय करा आणि मला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.